नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026साठी शिपाई व हमाल या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 सन 1873 म्हणजेच 24 सप्टेंबर सन 1873 मध्ये पुणे या ठिकाणी पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केलेली आहे। तर या सत्यशोधक समाजाची स्थापना कशासाठी करण्यात आलेली आहे? तर ती बहुजन समाजाला धार्मिक आणि मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणे हे या समाजाचे मुख्य ध्येय होते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1, सत्यशोधक समाजाची स्थापना ही सन 1873 मध्ये झाली। प्रश्न क्रमांक दुसरा, आगा खान पॅलेस महाराष्ट्रात पुढीलपैकी कुठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 पुणे। तर पहा, आगा खान पॅलेस ही जी ऐतिहासिक वस्तू आहे तर ती पहा महाराष्ट्रातील पुणे या शहरामध्ये ते स्थित आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणते शहर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे ठिकाण नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर। तर पहा, सोलापूर हे जे शहर आहे तर ते मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे ठिकाण नाही। तर पणजी, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर हे जे 3 खंडपीठे आहेत तर ते मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4। प्रश्न क्रमांक चौथा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी पुढीलपैकी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 यकृत। तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 5, मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात कोणत्या वर्षी 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 2012। तर पहा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही केव्हा करण्यात आलेली आहे? तर ती सन 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही करण्यात आलेली होती, जे की मुंबई उच्च न्यायालयाला 2012 मध्ये 150 वर्षे हे पूर्ण झालेली होती। तर त्यानिमित्त केंद्र सरकारने विशेष टपाल तिकीटे जारी केलेले होते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 6, संविधानातील कलम 370 कोणत्या राज्यांशी संबंधित होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 जम्मू आणि काश्मीर। तर पहा, कलम 370 नुसार जम्मू आणि काश्मीर या राज्याला विशेष दर्जा देण्यात आलेला होता। नंतर पहा, 2019 मध्ये कधी 2019 मध्ये केंद्र सरकारने हा विशेष दर्जा रद्द केलेला होता, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, संविधानातील कलम 370 हे जम्मू आणि काश्मीर या राज्यांशी ते संबंधित होते। प्रश्न क्रमांक 7, मिसाईल मॅन म्हणून पुढीलपैकी कोणास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम। तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 8, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात तर त्यांची नियुक्ती कोण करतात? तर ते राष्ट्रपतीच करतात। तर त्यामुळे त्यांना आपला राजीनामा देखील राष्ट्रपती यांच्याकडे तो द्यावा लागतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आपला राजीनामा हा राष्ट्रपतीकडे ते सोपवतात। प्रश्न क्रमांक 9, भारतातील लोकसंख्येची जनगणना ही दर किती वर्षांनी केली जाते?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 दर 10 वर्षांनी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दर 10 वर्षांनी भारतातील लोकसंख्येची जनगणनाही केली जाते. तर जनगणनेची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षापासून सुरू झालेली आहे, तर ती सन 1881 पासून. कधी? सन 1881 पासून भारतामध्ये जनगणनेची सुरुवात ही झालेली होती. प्रश्न क्रमांक 10, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 एलन ह्यूम. तर पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही केव्हा झालेली आहे, तर ती सन 1885 मध्ये मुंबई या ठिकाणी, कुठे? मुंबई या ठिकाणी झालेली होती, जे की एलन ह्यूम यांच्या पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झालेली होती. प्रश्न क्रमांक 11, प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो ही लेणी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश. तर पहा खजुराहो ही जी लेणी आहे, तर ती स्थापत्यशैलीसाठी आणि कोरीव कामासाठी ती जगप्रसिद्ध ठरलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपला ऑप्शन क्रमांक 4 प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो ही जी लेणी आहे, तर ती मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 12, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेमध्ये होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी. तर पहा लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे जे वर्तमानपत्र आहे, तर ते इंग्रजी या भाषेमध्ये त्यांनी ते सुरू केलेले होते. तर लोकमान्य टिळकांनी मराठी भाषेमध्ये एक वर्तमानपत्र सुरू केलेले होते. तर त्याचं नाव काय आहे, तर ते केसरी या नावाने, कोणत्या? केसरी या नावाने वृत्तपत्र सुरू केलेले होते, जे की मराठी या भाषेमध्ये ते होते. प्रश्न क्रमांक 13, भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 INS अरिहंत. तर पहा भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी ही INS अरिहंत आहे. प्रश्न क्रमांक 14, चवदार तळे सत्याग्रह खालीलपैकी कोणी केलेला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा 20 मार्च सन 1927 मध्ये, कधी? सन 1927 मध्ये महाड या ठिकाणी चवदार तळ्याचा सत्याग्रह हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता. प्रश्न क्रमांक 15, लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा. तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार हे सरोवर आहे, जे की एका उल्कापातामुळे तयार झालेले हे लोणार सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 16, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्वात प्रदीर्घ काळ सेवा देणारे भारतीय मुख्य न्यायाधीश कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती MC छागला. तर पहा न्यायमूर्ती MC छागला हे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्वात प्रदीर्घ काळ सेवा देणारे तर ते भारतीय मुख्य न्यायाधीश होते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 17, पाण्याची घनता कोणत्या तापमानाला सर्वाधिक असते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 4 अंश सेल्सिअस. तर पाण्याची घनता ही पहा 4 अंश सेल्सिअस या तापमानाला सर्वाधिक असते. प्रश्न क्रमांक 18, भारतीय राज्यघटनेचे कलम 226 कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 उच्च न्यायालयाचे प्रादेशिक अधिकार. तर पहा भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे 266, तर या कलमानुसार उच्च न्यायालयाला नागरिकाच्या मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी आदेश किंवा प्राधिलेख काढण्याचा अधिकार असतो. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2 भारतीय राज्यघटनेचे कलम 266 हे उच्च न्यायालयाचे प्रादेशिक अधिकार यांच्याशी संबंधित असलेले कलम आहे. प्रश्न क्रमांक 19, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठापैकी पणजी हे खंडपीठ कोणत्या राज्यासाठी कार्य करते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा गोवा. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठापैकी पणजी हे जे खंडपीठ आहे तर ते पहा गोवा या राज्यासाठी ते कार्य करते. प्रश्न क्रमांक 20, विद्युत बल्बमध्ये कोणता वायू वापरला जातो?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 नायट्रोजन किंवा अर्गॉन. तर विद्युत बल्बमध्ये पहा नायट्रोजन किंवा अर्गॉन हा वायू वापरला जातो. तर विद्युत बल्बमध्ये कशाची तार असते तर ती टंगस्टनची. कशाची? टंगस्टनची तार ही विद्युत बल्बमध्ये असते. प्रश्न क्रमांक 21 संविधानानुसार न्यायव्यवस्था ही कोणापासून स्वातंत्र्य असते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 वरीलपैकी दोन्ही, म्हणजेच कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ. तर संविधानानुसार न्यायव्यवस्था ही कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यापासून स्वातंत्र्य असते. प्रश्न क्रमांक 22 जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरामध्ये झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा अमृतसर. अमृतसर कुठे आहे तर ते पंजाब या राज्यामध्ये आहे. तर जालियनवाला बाग हत्याकांड हे केव्हा घडलेले होते तर ते 13 एप्रिल सन 1919मध्ये. कधी? 13 एप्रिल सन 1919मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड हे घडलेले होते. तर जालियनवाला बाग हत्याकांड हे कोणत्या अधिकाऱ्याने घडविलेले होते तर ते जनरल डायर या अधिकाऱ्याने जालियनवाला बाग हत्याकांड हे घडविलेले होते. प्रश्न क्रमांक 23 मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशाची एकूण मंजूर पदे किती आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 94. तर मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशाची एकूण मंजूर पदे ही 94 इतकी आहेत. तर यापैकी पहा 71 ही कायमस्वरूपी न्यायाधीश असतात आणि 23 हे जे असतात तर ते अतिरिक्त न्यायाधीश असतात. प्रश्न क्रमांक 24 भारताचा राष्ट्रीय खेळ पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा हॉकी. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. प्रश्न क्रमांक 25 बँकेचे दर म्हणजेच बँक रेट खालीलपैकी कोण ठरवते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI. तर बँकेचा दर हा पहा भारतीय रिझर्व्ह बँक ही बँक ठरवते. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा इचलकरंजी. इचलकरंजी हे शहर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये येते. तर इचलकरंजी या शहरामध्ये पहा मोठ्या प्रमाणावर कापड उद्योग असल्याने त्याला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 27 ऑलिम्पिक पदविजेता पहिला भारतीय खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा खाशाबा जाधव. तर खाशाबा जाधव यांनी पहा सन 1952मध्ये. कधी? सन 1952मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या खेळात भारताला पहिले वैयक्तिक कांस्य पदक हे मिळवून दिलेले होते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1 ऑलिम्पिक पदविजेता पहिला भारतीय खेळाडू हा खाशाबा जाधव होता. प्रश्न क्रमांक 28 सूर्यमालेतील सर्वात वेगवान फिरणारा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा बुध. बुध हा सूर्यमालेतील सर्वात वेगवान फिरणारा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 29 पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 24 एप्रिल. 24 एप्रिल या दिवशी पंचायत राज हा दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 30 जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिलेली होती.